नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता माहीममध्ये. अनेक वेगवेगळ्या भूमिका आणि त्या प्रत्येक भूमिकेवरती एक स्वतःचा असा ठसा उमटवणारी अशी गुणी अभिनेत्री या माहीम परिसरात राहते. अनेक वेगवेगळ्या भूमिकांसाठी अनेक पुरस्कार ज्या आमच्या या गुणी अभिनेत्रीने, आमच्या मैत्रिणीने, आजच्या वहिनीने पटकावलेले आहेत, त्यांना भेटणार आहोत. खरं तर गेली कितीतरी वर्ष गाढव शोधण्याचा एक आटापिटा या आमच्या वहिनीने केलेला आहे. अशी ही गंगी, सर्वांची लाडकी अभिनेत्री. चला स्वागत करूया आणि भेटूया आजच्या सविता वहिनींना, म्हणजेच सविता मालपेकरांना. चला. नमस्कार. नमस्कार भाऊजी, काय म्हणता? बर, कसं वाटतंय? बऱ्याच दिवसापासून वाटत होतं की होम मिनिस्टर मध्ये कधी आपल्याला चान्स मिळणार आहे, कधी पैठणी मिळणार आहे, पण तो चान्स आज आल्यामुळे खूप खूप आनंद झालाय. आणि तू माझ्याकडे आलास त्याच्यामुळे मला आनंद खूपच झालाय. मला मुद्दाम विचारायचंय की कारण भूमिकांबद्दल, नाटक इंडस्ट्री, टीव्ही इंडस्ट्री, चित्रपट इंडस्ट्री याच्यावरती आपण गप्पा मारूच, पण लग्न कसं जमलं? लग्न जमलं म्हणजे असंच एकदा शिवाजी पार्कला राऊंड मारत होते मी आणि माझे मिस्टर राजीव राणे, त्यांचं काहीतरी इलेक्शनचं चाललेलं होतं आणि टेबलावर बसले होते आणि त्यांची बहीण आणि माझी मैत्रीण हे असल्या ओळखीचं असल्यामुळे छान दिसतेस आज तू असं ते म्हणाले. हो. आणि नेहमीप्रमाणे हॅव केलं आणि आपलं मी निघून आले. आणि असं काही तेव्हा मनात नव्हतं की लग्न करू किंवा काय. छान मैत्री मात्र होती. मग त्यांनीच एक दिवशी विचारलं मला, लग्न करशील का माझ्या बरोबर? वा. आणि क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटलं. आणि झालं. आणि झालं लग्न. आणि लग्न झालं. इतक्या वर्षात इतकी नाटकं, इतक्या नाटकांचे प्रयोग, इतक्या नाटकांचे दौरे, हे सगळं सुरू आहे, बरोबर ना? सातत्याने सुरू आहे. हो. तरी सुद्धा गाढवाचं लग्न म्हटल्यानंतर गंगी ही नजरेसमोर येते, बरोबर? खूप धमाल, किस्से, मजा मस्ती झाली असेल ना? भयंकर भयंकर. म्हणजे तुला सांगते की ते नाटक म्हणजे मी एक तर गाढवाचं लग्न काय हे मला अजिबात माहिती नव्हतं. काय नाटक आहे आणि काय हे. एकदा असं नाट्य दर्पण रजनी पूर्वी असायची, माहिती असेल तुला, आपल्या सुधीर दामलेंची. तेव्हा ते एकच फंक्शन व्हायचं आपल्या ह्याच्या. तर मोहन जोशींचा एकदा फोन आला मला, मी पुण्याला असता, सविता गाढवाचं लग्न करायचंय आपल्याला, एक 15 मिनिटाचं करायचंय. अरे म्हटलं मोहन, मला नाटकच माहिती नाही आणि मी कसं करणार, मी आहे पुण्याला आणि तू सांगतोस 2 दिवसाने ते फंक्शन आहे आणि आपल्याला करायचं. म्हटलं नाही रे, मला नाही नाही तू करशील, काय नाही, तू ये, आलीस की मी शूटिंग करतोय तिथे ये, मग ती कॅसेट ऐक तू आणि मग आपण करू. आणि मी आपली तेव्हा शूटिंग करायचा, तिथे मी जुहूला जायची, बसायची. अरे मोहन रिहर्सल करूया ना आपण. हो आलो मी, तोपर्यंत तू ऐक, असं म्हणून 2 दिवस झाले. आणि ज्या दिवशी आम्ही परफॉर्म करणार त्या दिवशी आम्ही स्टेजच्या मागे दोघांनी रिहर्सल केली आणि तो 15 मिनिटाचा स्किट आम्ही बघितलं होतं ते. पण ते इतकं आवडलं होतं सगळ्यांना त्यावेळेला. मग मी मोहनला म्हटलं की आपण याचं नाटक करूया ना रे, आपण एवढं करून थांबतोय. मोहन म्हणाला चालेल. आणि अशा पद्धतीने ते नाटक आलं. झाले तरी तुम्ही किती प्रयोग केले? मी आणि मोहनने तुला जवळजवळ 250 प्रयोग केले आम्ही. बरं, या नाटकांमध्ये एखादी भूमिका आवडली किंवा नाही आवडली असे मिस्टरांनी कधी सांगितलंय की हे बरोबर नाही केलंस किंवा हे छानच करते असं कधी मिळालंय कॉमेंट? एक मिनिट आपण ह्या प्रश्नाचं उत्तर त्यानंच विचारू. राजू, फार आनंद वाटला आमच्या आल्याबद्दल. किती छान. ते मला एक प्रश्न विचारायचा आहे की आधी, म्हणजे नाटकाचा एक प्रश्न आहे तो नंतर विचारतो, पण आधी असं ठरवलं होतं का रोज जाता येता बघून की एक दिवस तरी प्रपोज करायचं? काय होतं की मला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती आणि मी ऑफस्पिन गोलंदाजी करायचो. की तू कोकणातल्या फणसासारखी आहेस, बाहेरून जरी काटेरी वाटली लोकांना तरी आतून तू फार गोड आहेस. काय खटकतं स्वभावातलं? थोडीशी हायपर आहे आणि तो हायपरपणा तिने जरा कमी करावा हे माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे आपलंच नुकसान होतं, बाकी कोणाचं नुकसान होत नाही. किती छान. नाही, हायपर हा स्वभाव मुळातच असल्यामुळे आणि त्याचबरोबर इतर सगळी
असलेल्या कमिटमेंट या कायम त्याला प्राधान्य दिलेलं आहे. मग घर असेल तर घराच्या टप्प्यावरती, एंटरटेनमेंट मनोरंजनाच्या क्षेत्रात असेल तर तिथे, पण कमिटमेंट पूर्ण करायची आणि ती वेळेवर पूर्ण करायची अशी खासियत असलेल्या सविता वहिनी ताईंबरोबर आपण गप्पा मारणार.